हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण सुंदर अशी परांदी बनवायला घेतो आहे. अगदी झटकीपट होणारा क्विक प्रोजेक्ट आहे हा, आणि साहित्य पण खूप कमी लागतं. बघा, वेगवेगळ्या याच्यावरती देखील ड्रेसेसवरती किंवा साडीवरती आपण अगदी घालू शकतो. चला आता आपण सुरुवात करूया ही बनवायला. त्यासाठी मी फक्त ही 2 कलरची वूल घेतलेली आहे. एक क्रीम कलर घेतलेला आहे, लेमन येलो कलर, आणि दुसरा आहे तर ग्रीन कलर. सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा मी मॅजिक रिंग घेतली आहे. त्यासाठी अशा पद्धतीने मी थ्रेड गुंडाळला आहे, आणि हा आतला थ्रेड मी फक्त असा काढून घेते आहे. तुम्हाला सुईने येत नसेल तर तुम्ही बोटाने काढून घ्या. अशा पद्धतीने काढल्यानंतर मी फक्त 3 चेन घेतली आहे. 1, 2 आणि 3. त्यानंतर मी त्या सर्कलमध्येच एक डबल क्रोशा काढला अशा पद्धतीने, आणि परत दुसरा डबल क्रोशा. 2 डबल क्रोशा मी घेतले. त्यानंतर मी परत 3 चेन घेते. 1, 2 आणि 3 चेन घेते, आणि त्या सर्कलमधून मी परत स्ट्रिप स्टिच घेते आहे. अशा पद्धतीने माझी पहिली पाकळी झाली फुलाची. आता मी दुसरी फुलाची पाकळी करायला घेते आहे. 1, 2 आणि 3 घेतलं. त्यानंतर मी काय करते, त्याच्यामध्येच 2 डबल क्रोशा घेते. फर्स्ट डबल क्रोशा, दोनातून एक, दोनातून एक. परत यार्नवर आत टाकला की दोनातून एक, दोनातून एक. परत यार्नवर करायची, नाही 3 चेन सॉरी आता, आणि स्लिप स्टिच. परत 3 चेन, दुसरी पाकळी झाली. 3 चेन, परत एक डबल क्रोशा, परत यानवर करून दोनातून एक, यानवर करून दोनातून एक, परत 3 चेन. म्हणजे आपण एका पाकळीसाठी 3 चेन, 2 डबल क्रोशा, 3 चेन घेऊन स्लिप स्टिच घेतोय सर्कलमध्ये. अशा पद्धतीने मी 5 पाकळ्या इथे करते आहे त्या फुलाला. आता तुम्हाला 6 हव्या असेल तर तुम्ही 6 केल्या तरी चालतील, पण मला 5च करायच्या होत्या म्हणून मी 5 केलेल्या आहेत, आणि 5 पाकळ्या सुंदरही दिसतात. इथे मी 5च पाकळ्या केलेल्या आहेत. ही झाली माझी चौथी पाकळी, आणि 5वीला परत तेच 3 चेन, 2 डबल क्रोशा आणि 3 चेन, सर्कलमध्ये स्लिप स्टिच 3 चेन घेऊन. झालं. आता मी एक फक्त घेतले आणि सुईने कट केला थ्रेड. एक चेन घेऊन सुईने थ्रेड केला. आता माझं खालचं जे सर्कल आहे ना, ते मी बरोबर ओढून घेते आहे, आणि मग मी वरचं पण घट्ट करली. बघा, आतलं सर्कल, मॅजिक सर्कल मी पूर्ण ओढून घेतलं. ते छोटं झालेलं आहे, आणि मग त्या दोघांची मी गाठ बांधून घेते तिथे. बघा, अशा पद्धतीचं हे सर्कल झालं, आणि आता मी नंतर दोघांची इथे गाठ मारून घेणार आहे, की माझं हे तयार झालंय पहिलं फूल. अशा पद्धतीची तुम्हाला सगळी फुलं बनवावी लागतील. एक साधारणतः एका परांडीला 5-6 फुलं, 4-5 फुलं, 3-4 फुलं तुम्ही लावू शकतात, तुमच्या केसांच्या लांबीनुसार. अशा पद्धतीने मी इथे फुलं बनवून घेतलेली आहेत, आणि त्याच्यानंतर मी आता पुढे सुरुवात करेल. सुरुवात माझा ग्रीन कलर पण तुम्ही वेगवेगळा घेऊ शकतात. मी इथे माझ्याकडे जो अवेलेबल आहे हा ग्रीन कलर मी घेते आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गोंडा बनवून घेऊया. त्यासाठी गोंडा बनवायला मी असा एक पुठ्ठा घेतला. तुम्हाला जेवढ्या लांबीचा हवा आहे तेवढ्या लांबीचा तुम्ही पुठ्ठा घेऊ शकतात. तुम्ही हाताला देखील गुंडाळून करू शकतात. पण मी अशा पद्धतीने 20 वेढे घेतले, आणि अशी गाठ मारून त्याचा गोंडा खालचा तयार करून घेतलेला आहे. आता हा तुम्ही कितीही लांबीचा करू शकता तुमच्या चॉईसनुसार. आता हा अशा पद्धतीने मी गोंडा करून ठेवते, आणि मग मी पुढे परांदीला सुरुवात करते. साधारणतः 3 गोंडे मला लागतील करायला खालच्या बाजूने. आता मी लाईन्ससाठी मी फक्त 150 चेन, 150 चेन्स घेते आहे, आणि 150 चेन्स घेतल्यानुसार नंतर मी काय करते, हा गोंडा लावून घेते आहे अशा पद्धतीने. बस, बाकी काही करत नाही आहे. अशा पद्धतीने मी फक्त गोंडा आतमध्ये घालून घेतला आहे सावकाश पद्धतीने, आणि त्यानंतर मी फक्त स्लिप स्टिच नेक्स्ट याच्यामध्ये घेते आहे. बाकी मी गोंडा लावला, त्याच्यातून काढलं मी, आणि स्लिप स्टिच घेते आहे. आता ही जी लांबी आहे ना, ही मी 150 चेन घेतल्यात, पण तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार घेऊ शकतात. आता मी प्रत्येक याच्यातून स्लिप स्टिच काढते. प्रत्येक स्टिचमधून, म्हणजे प्रत्येक चेनमधून मी एक-एक स्लिप स्टिच घेते आहे. साधारणतः मी 12 ते 13 स्लिप स्टिच घेते आहे, आणि त्यानंतर मग मी काय करेल, पान किंवा फूल लावेल. म्हणजे आता मी आता इथे 12 ते 13 असे स्टिच काढले. नुसतं स्लिप स्टिच घेते आहे. त्यानंतर मग मी काय करते, त्याच्या 13व्या मध्ये आल्यानंतर मी साधारणतः ते फूल घेते, आणि त्याच्या बरोबर ह्या मागचा जो भाग आहे की नाही, मागून जो आलेला आहे मागचा भाग, त्याच्या ह्या अशा आतमधला जो स्टिच दिसतोय ना, त्यातून मी फक्त काढून घेते आहे. बरोबर थ्रेड मी त्यातून काढून घेते.
हे बघा अशा पद्धतीने मी आत घातलं आणि मी बरोबर तिथे स्लिप स्टिच घेते आहे. बस म्हणजे ते जॉइन केलं मी थोडक्यात फुल. हां, परत मी अजून एक थ्रेड मागच्या साइडने फुलाचाच घेतला आणि त्याच्यामधून मी काढून घेते आहे. जरा शोधायला किंवा टाकायला सुई जरा त्रास होतो, तर नीट पद्धतीने बघा, अशा पद्धतीने टाका आणि स्लिप स्टिच घ्या. बस पुढच्या ह्याच्यातून. म्हणजे माझं फुल जॉइन झालं. परत पुढे मी आता स्लिप स्टिच घेते आहे. परत ते 12-13 स्लिप स्टिच मी घेईल. आता हे साधारणतः तुम्ही ना 3 स्टिचमधून फुल जॉइन करून काढलं तरी चालेल. म्हणजे ते घट्ट होईल आणि त्याच्या पुढे जाताना परत आपण 12 ते 13 स्लिप स्टिच घेणार आहे आणि पान बनवायला घेणार आहे. आता हा क्रम जो आहे तो 12-13चा तुम्ही 10-12 वरती करू शकतात किंवा 15-20 वरती देखील तुम्ही करू शकतात. साधारणतः मी आता इथे 12 ते 13 स्टिच घेतलेले आहेत स्लिप स्टिच आणि मग त्यानंतर मी पान करायला घेते इथे. म्हणजे एक फुल पान अशा पद्धतीने मी ते जाईल पुढे. आता हे मधलं जे आहे हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार साखळ्या वाढवू शकतात. आता ते बघा तुम्ही आता मी पान कसं करते ते तुम्हाला मी दाखवते, की पान मी कसं करते. आता पानासाठी एका स्टिचमध्ये हा सिंगल क्रोशा घ्यायचा, मग हाफ डबल घ्यायचा आणि डबल घ्यायचा. सिंगल क्रोशा, हाफ डबल आणि डबल क्रोशा. डबल क्रोशा झाल्यावरती काय करायचं आहे, 3 किंवा 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या मी इथे आणि पहिल्या चेनमधून स्लिप स्टिच घ्यायची. परत त्याच स्टिचमध्ये डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा घ्यायचा आणि सिंगल क्रोशा घ्यायचा त्याच चेनमध्ये. एकाच चेनमध्ये घ्यायचा हां. आणि मग पुढच्या चेनमध्ये जायचं आणि स्लिप स्टिच घ्यायची. परत आपण 12-13 स्लिप स्टिच अशा पद्धतीचं पान तयार झालं. एकाच स्टिचमध्ये आपण सिंगल क्रोशा, हाफ डबल, डबल क्रोशा घेणार आणि मग 2 चेन घेणार आणि पहिल्या चेनमधून स्लिप स्टिच घेणार. परत डबल क्रोशा, हाफ डबल आणि सिंगल क्रोशा घेणार. अशा पद्धतीचं पान तयार झालं. मग परत पुढे जायचं आणि परत 12-13 आता स्लिप स्टिच घालायच्या. मग फुल लावायचं परत. त्याच पद्धतीने जसं लावलं होतं आधी आपण तसंच त्याच पद्धतीने परत फुल लावून घ्यायचं. मागच्या साइडला जायचं आणि थ्रेड असा टाकायचा आणि बरोबर त्या चेनमधून आपण हे जे आहे ते ओढून घ्यायची आहे. स्लिप स्टिच घालून घ्यायची परत. परत मागून तुम्ही फुल अशाच पद्धतीने परत स्टिच टाकायचा आणि परत थ्रेड ओढून घ्यायचा आहे म्हणजे स्लिप स्टिच घालायची नेक्स्ट ह्याच्यामध्ये. अशाच पद्धतीने तुम्हाला पुढचं देखील करायचं आहे. असंच फुल करा, मग त्यानंतर परत पान करा तुम्ही. अशा पद्धतीने तुमची परांदी तयार होईल, एक परांदी. आता हा जो थ्रेड आहे हा व्यवस्थित फक्त काढून घ्या तुम्ही. आणि पानाला देखील हे लक्षात ठेवायचं आहे, की एका स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा, हाफ डबल आणि डबल क्रोशा काढायचा आहे. बघा आता अशाच पद्धतीने मी हे फुल जॉइन केलं आहे. परत पुढे मी जाणार आणि मी पान करणार आहे. पान करताना परत सिंगल क्रोशा, हाफ डबल आणि डबल क्रोशा. मग 2 चेन घेणार आणि स्लिप स्टिच पहिल्या चेनमध्ये. मग परत डबल क्रोशा, हाफ डबल आणि सिंगल क्रोशा. त्या एकाच स्टिचमध्ये घ्यायचं आहे. परत आता त्याच्यापुढे 10-12 मी चेन काढणार आहे. आता हे 10-12 चेन्स तुम्ही तुमच्या मनाने करू शकतात. बघा अशा पद्धतीने दुसरं पान केलं मी. असं तुम्ही पूर्ण परांदी कंप्लीट करू शकतात. आणि आता अशा पद्धतीने मला 3 मला लाईन्स करायच्या आहेत. बघा आता म्हणजे ही एक झालेली आहे. अशा पद्धतीने आता मला 2 फुलं लावली. अजून तुम्ही 2 लावत हे तुमच्या केसांच्या हाईटनुसार हे ठरेल. की आता इथे मी 2 फुलं, 3 फुलं, 4 फुलं तुम्ही कितीही लावू शकतात. लांबीनुसार तुम्ही ती ठरवा. आणि आता ह्या पद्धतीने मी 3 परांदी तयार करून घेणार आहे. ही एक झालेली माझी, ही मी क्लोज करते आणि अजून मी 2 बनवून घेते. 2 बनवल्यानंतर ते कसं जॉइन करायचं ते तुम्हाला मी आता दाखवतेच आहे. आता हे 3 हे बघा ही एक पूर्ण झालेली आहे आणि आता मी ही दुसरी पण तयार करून घेतलेली आहे आणि तिसरी देखील मी तयार करून घेतलेली आहे. आता ह्या 3 माझ्या तयार झालेल्या आहेत आणि 3 तयार झाल्यानंतर जॉइन करायला सगळ्यात वरची जी चेन असते की नाही ती मी घेते आहे आणि सगळ्यात वरच्या चेनमध्ये मी सुई टाकून घेते आणि मुख्य म्हणजे सगळ्यात वरच्या चेनमध्ये मी सुई टाकते आहे अशा पद्धतीने. बघा तिन्ही याच्यामधून मी सुई टाकून घेतलेली आहे आणि तिन्ही याच्यातून सुई टाकल्यानंतर मी काय करते आहे
त्याच्यामधून मी दुसरा ग्रीन कलर, तो जो थ्रेड आहे ग्रीन कलरचा तो मी काढून घेते आहे त्याच्यामधून. म्हणजे थोडक्यात मी ते तिन्ही एकत्र बांधती आहे. आता ते तुम्ही डायरेक्ट सुईने जरी केलं तरी चालणार आहे. मी क्रोशाच्या सुईने करते आहे. आणि क्रोशाच्या सुईने करताना मी एक साधारणतः 4-5 चेन घेते आणि 4-5 चेन घरून मी परत तिथे सर्कल एक करून टाकते. हे बघा, एक 7-8 चेन मी घेतल्या, 7 ते 10 चेन घेतल्या मी आणि परत पहिल्या ह्याच्यातून मी स्लिप स्टिच घेते आहे. जे पहिलं आपण घेतले होते 3, तिन्ही ह्याच्यातून एकत्र त्याच्यामधून मी ही स्लिप स्टिच घेते आहे बस. बाकी मी काही करत नाही. हे तुम्ही डायरेक्टली सुईने जरी आपल्या निडलने शिवलं तरी चालेल. एक चेन घेऊन मी कट करते आहे. झाली माझी तिन्ही तिन्ही हे माझे जॉइंट झालेले आहेत आणि तिन्ही याचं माझं तयार झालेलं आहे. आता हे जे बाकीचे राहिलेले थ्रेड्स आहेत ते तुम्ही कट करून टाका. आता हीच जर तुम्हाला चिटकवायची असेल तर तुम्ही फुलं चिटकवू देखील शकतात. बघा किती सुंदर तयार झाली आहे. नक्की करून बघा. आवडली तर सांगा. आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केल्याबद्दल पण थँक यू. थँक यू सो मच फॉर सपोर्टिंग मी.